289 अन्वये प्राप्त झालेल्या सूचना एक आहे श्री सचिन आहिर त्यांची सूचना राज्यात अल्पवयीन मुलींच्या संदर्भामधील विनयभंगाच्या संदर्भात सूचना दालनात अमान्य केली आहे, तथापि मी त्यांना बोलण्याची संधी देत आहे 2 मिनिटांसाठी। सभापती महोदय धन्यवाद। सभापती महोदय, एकंदरीत आपण बघतात की राज्यामध्ये मुलं आणि मुली हे बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे। तर ठीक आहे, त्या आकड्यावरती वेगळी चर्चा होता होईल, पण असं असताना पण देखील वारंवार आणि विशेषतः बदलापूरमध्ये लहान लहान मुलांवरती आणि मुलींवरती विशेषतः आणि विनयभंगाचा प्रकार हे वाढतच चाललाय। सभापती महोदय, अत्यंत जे घृण निर्माण करणारी ही घटना बदलापुरामध्ये घडलेली आहे आणि एका शाळेच्या विद्यार्थिनीला लहान चिमुकलेला विनयभंग करण्याचं काम केलं। मुळामध्ये एका चांगल्या संस्थेच्या शाळेमध्ये पाठवत असताना पण आपली मुलं आणि मुली सुरक्षित आहेत की नाही हा संभ्रमाने प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। सभापती महोदय, स्कूल बसची नियम निकष, त्याला SOPs आपण म्हणतो, हे आपण वारंवार आपण करण्याचं काम करत असतो। त्या स्कूल बसमध्ये कॅमेरा असले पाहिजे, मदतनीस असली पाहिजे जर मुलीची, जर त्यामध्ये जर तिकडे मुली जर जात असतील तर। असं असताना पण एका इको गाडीमध्ये दुर्दैवाने हे भयानक प्रकार सभापती महोदय या घडलेला आहे। ज्यावेळी या मुलीला घरी येणार आहे 1.5 तास ती आली नाही, म्हणून ज्यावेळी एक संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाल्यानंतर आणि मग 1.5 तासानंतर आल्यानंतर मग ती घाबरली होती आणि मग आई वडिलांनी विचारल्यानंतर ही घटना लक्षात आली आणि मग त्याची दखल घेऊन पोलिसांकडे कारवाई करण्यात आली। सभापती महोदय, अत्यंत घृण निर्माण करणारी ही घटना आहे आणि वारंवार बदलापूरमध्ये होतोय। गेल्या वेळी पण देखील अशाच प्रकारे बदलापूरमध्ये 4 वर्षीच्या मुलीवरती ऑगस्ट 2024 मध्ये अत्याचाराची घटना घडली। खरं तर जसं मी म्हटल्याप्रमाणे की स्कूल व्हॅनमध्ये CCTV ही कंपल्सन आहे। मग अशा प्रकारे जर त्या शाळेचे बसेस हे त्याच्यावरती जर कारवाई तर तुम्ही करालच, त्या संबंधित व्यक्तीवर करालच। माझा 2-3 म्हणणं असं आहे सभापती महोदय या मुद्द्यावरून, ते एकतर फास्ट ट्रॅकवरती आपण गेल्या वेळीची घटना त्याची अजून दखल घेतली नाहीये। तुम्ही त्यावेळी जागत असताना छाती टोकून घेऊन तुम्ही शूट ॲट साईट करून टाकलं, पण मग अशा घटना घडतायत तर कायदा सुव्यवस्था आहेत की नाही सभापती महोदय? आणि मग आपली मुलं आणि मुलं ही शाळेत जात असताना पण देखील जर सुरक्षित जर नसेल तर मला असं वाटते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून सभापती महोदय, आपल्या माध्यमातून हे स्थगन मंजूर करून याची चर्चा करा, नाही करता आली तर तुम्ही वेगळ्या माध्यमातून करा। आणि म्हणून सरकारने निवळ या घटनाची नाही, ही घटनेची दखल घेत असताना राज्यभरामध्ये असे जे प्रकार होत आहेत, अशा प्रकारे जे अत्याचार होत आहेत त्यासाठी काय उपाययोजना करणार आहात आणि सरकार म्हणून तुम्ही गंभीर आहात की नाही, आणि म्हणून आपल्या माध्यमातून किमान दखल घेऊन निवेदन तरी देखील सरकारने करावं आणि काय उपाययोजना पुढच्या काळामध्ये ते घेणार आहेत याची माहिती आपल्या माध्यमातून अवगत करावी। सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सचिन भाऊंनी एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपल्या मार्फत सदनाचं लक्ष वेधलेलं आहे। विद्यार्थिनींची शाळेमध्ये ने-आण करणाऱ्या ज्या स्कूल बस आहेत त्या संदर्भामध्ये मध्यंतरी आपण एक SOP नियमावली कडक अशा पद्धतीची तयार करून पोलिसांना आणि RTO विभागाला दोघांनाही त्याचं कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदेश याच्यापूर्वी दिलेले आहेत। तथापि सचिन आहिर भाऊ म्हणतात तसं जर काही स्कूल बसमध्ये CCTV नसतील तर RTOला, परिवहन विभागाला आणि पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाला आजच पुन्हा सक्त सूचना देण्यात येतील की अशा पद्धतीचा ड्राईव्ह किती बसेसमध्ये असे CCTV नाहीत किंवा फिमेल अटेंडंट म्हणजे महिलांची अटेंडंट जी मुलींची त्या ठिकाणी बसमध्ये बसवणं उतरवणं हे व्यवस्था करणाऱ्या किती ठिकाणी नाहीत याचा मार्शल याचा तातडीनं रिव्ह्यू घेण्याचे आदेश पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाला आणि परिवहन RTO विभागाला आजच्याच दिल्या जातील आणि तातडीनं अशा पद्धतीनं नियम जे फॉलो करत, नियम जे पाळत नसतील अशा वाहन मालकांवर, वाहन चालकांवर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल। घोषणा करतोय मला वाटतं की सन्माननीय सदस्यांच्या ज्या तीव्र एक म्हणून
या संदर्भामध्ये शासनाने सविस्तर निवेदन करावे. मंत्री महोदयांनी ते एक्सेप्ट केलंच आहे. तुम्ही आता तुमचा 260चा प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावरती चर्चा करताना विषय उपस्थित करा. आपण आता आपल्या विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो ऑनलेग आहे, त्याच्यावरती चर्चा करताना मुद्दे उपस्थित करा. शासन त्याच्यावर उत्तर देईल आणि कारवाई करेल. कुठल्या मार्गात हा प्रश्न येऊ शकतो याची देखील सूचना आम्हाला मिळते. आपण आम्हाला आताच सांगा की अल्पकालीन चर्चेमध्ये घ्या, अर्धा तास चर्चेत घ्या, कशात तरी घ्या, पण हा विषय या व्यासपीठावर आलाच पाहिजे. हा विषय या व्यासपीठावर आलाच पाहिजे. त्याचं कारण हे हॅबिच्युअल झालंय, प्रत्येक वेळेला होतंय हे. आता लोकसभेसारखं चाललंय. शंभूराजे सभापती महोदय इकडचा कॅमेरा दाखवत नाही. शंभूराजे बोलतील. त्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची ऐका ते पण ते मी तेच बोला आपण शशिकांत शिंदे साहेब, मी सांगितलं ना की ज्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही नसतील, महिला मार्शल नसतील, त्याचा स्पेशल ड्राईव्ह पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाकडून ते आपण करू. आता मान्य सचिन भाऊ जे सांगतायत ना की संस्था चालकांच्या बाबतीत काय करणार, तर या अशा स्कूल बस ज्या संस्था चालकांच्या असतील त्या संस्था चालकांना सुद्धा या संदर्भामध्ये कठोर आदेश दिले जातील. आणि जर ते आदेश संस्था चालकांनी पाळले नाहीत तर संस्था चालकांवर सुद्धा कारवाई केली जाईल. शासन म्हणून मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये आपलं निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून आपण वेगळ्या आयुधाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये लक्षवेधी द्यावी आणि ती लक्षवेधी तातडीने प्राधान्यक्रमाने स्वीकारण्यात येईल आणि त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आपण जरा बसा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.